फ्रेंड्स, आज आपण 1 किलो प्रमाणाचे डिंक लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो खोबरे बारीक असे तुकडे करून घेतले आणि अर्धा किलो खारी बिया काढून घ्यायच्या आणि हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून बारीक करून घ्यायचे। कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून तूप गरम करून बदाम आणि काजू तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचे। नंतर लगेच थोडासा डिंकही करून घ्यायचा। छान फुलेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे छान असा बारीक होतो। तळलेले बदाम काजू डिंक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये तूप करून बारीक केलेल्या खोबऱ्यावर टाकून घ्यायची। थोडेसे गरम करून काढून घ्यायचे। नंतर पाक करणार आहोत। 1 ग्लास पाणी आणि अर्धा किलो साखर घालून छान असा पाक तयार करायचा। पाक हा 1 कढई तयार करायचा। थोडेसे तूप गरम करून घ्यायचे आणि तयार झालेला पाक त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। मस्त असे लाडू करून घ्यायचे आणि पौष्टिक सकस आपले डिंक लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि